सांगायचं मला एकच, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संत संग जीवनात फार महत्वाचा आहे। नाथबाबांनी आपल्याला अभंगातून तेच सांगितलं। ज्या महापुरुषाचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय ते महापुरुष साधे सोपे नाहीयेत। प्रत्येक संतांचं जीवन चरित्र काहीतरी वेगळ्या गोष्टी माणसाला शिकवतंय, पण नाथांचं जे चरित्र आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला भेटतो। कारण नाथबाबा शांत होते, श्रीमंत होते आणि संतही होते। नाथांची शांती सामान्य नाहीये। यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी, 108 वेळेला यवन नाथांच्या अंगावर थुंकला तरीही त्याचं तोंड सडलं, म्हणून त्यालाच प्रसाद देऊन त्याची मुक्ती नाथांनी केली। पहिला गुण शांत, दुसरा गुण संत। महाराज, जगाच्या पाठीवर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो संत म्हणावं कोणाला, आणि पोटासाठी फिरणारे संत जगात भरपूर झाले, भगवे कपडे घालून फिरणारे संत जगात भरपूर झाले, गळ्यात मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत जगात भरपूर झाले। शास्त्र सांगतं त्यांना संत म्हणता येत नाही। संत म्हणायचं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर, तेच खरे संत। तेची संत ज्यांचा आहे त्यांना संत म्हणावं। आणि तिसरा गुण आहे नाथांचा श्रीमंत। ऐका बरं महिला मंडळ, नाथांची श्रीमंती किती होती? माझ्या नाथांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवासाठी रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता। कशाचा होता? कशाचा होता? तुम्ही दाखवता का? आम्हाला सणाला करायचं म्हटलं तरी कंटाळ येतो। नाथांची श्रीमंती ऐका, देव्हाऱ्यातल्या देवासाठी रोज पुरणपोळीचा नैवेद्य नाथांच्या घरी होता। ही श्रीमंती नाथांची आहे, अधिकार सामान्य नाहीये। जगाच्या मालकानं 36 वर्ष नाथांच्या घरी कावडीनं पाणी भरलं। 36 वर्ष कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा। किंवा संत म्हटले, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा जगाच्या मालकानं पांडुरंग परमात्मानं नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय। ऐका बरं, संतांचं सामर्थ्य किती मोठं आहे।
नाथांची कपडे धुतली, नाथांची भांडी घासली, जगाच्या मालकानं नाथांना चंदन उगाळून दिलं आणि एक देव नाथांच्या घरी राबला नाही, दोन दत्त चोपदारी करीत असे. एकाच नाही, दोन देवानं नाथांच्या घरी काम केलेलं आहे. किती मोठं नाथांचं सामर्थ्य ऐका. माणसावर जर कधी कधी गरिबी आली तर माणूस लाचार होतो. नाथ बाबा किती शांत होते. नाथांना त्रास देण्याकरता आपल्यामध्येच काही लोक होते. एक वेळेचा प्रसंग असा आहे, नाथांची शांती भंग करण्याकरता एका यवनाला विडा दिला होता. त्याला पैशाची गरज होती, मुलीचं लग्न करण्याकरता. नाथांची शांती भंग करण्याकरता तो निघाला. नाथांच्या दरबारामध्ये आला. नाथांची पूजा चालली होती. सगळी देवता एका पाट्यावर मांडून नाथांची पूजा चालली होती आणि पूजा करत असताना तो गृहस्थ नाथांच्या वाड्यामध्ये घुसला आणि शिरल्याबरोबर नाथांनी पाहिलं की हा व्यक्ती आपल्याला त्रास देण्याकरता आलेला आणि संतांनाही आपोआप अगोदरच कळतं. नाथांच्या वाड्यामध्ये घुसल्याबरोबर नाथांच्या लक्षात आलं. नाथांनी सगळे पाट्यावरचे देव बाजूला सारले आणि त्याला बसण्याकरता पाठ दिला. देव सारावे परते संत पूजावे. नाथांनी त्या गृहस्थाला बसण्याकरता पाठ दिला. तो इतका विचित्र होता, पायातला बुटही काढला नाही, तो बुटा सहित त्या पाट्यावर बसला. नाथांना माहिती होतं आपल्याला त्रास देण्याकरता हा आलेला आहे आणि बसल्याबरोबर अतिथीचं पूजन करण्याकरता त्यांना विचारलं तुम्हाला काय हवंय. त्रास देण्याकरता आलेला होता, शांती भंग करण्याकरता तो तिथं आलेला होता. नाथ बाबांनी गिरिजा काकींना सांगितलं, गिरिजा. आतमधून आवाज आला, जी. पूर्वीच्या काळची पद्धत आहे, पूर्वी म्हणायची जी. आता म्हटलं आता अवघड झाले. त्यांना म्हटलं पप्याची माहिती मध्ये काय, आता फार अवघड झालेलं आहे. आतमधून आवाज आला, जी बोला. काही नाही म्हणे, आपल्या घरामध्ये अतिथी आलेले आहेत, त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण तयार करा. गिरिजा काकींनी पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं. ज्यांच्या हातनं जगाच्या मालकानं भगवंतानं जेवण खाल्लं होतं, जेवण केलेलं होतं, ते अन्न किती पवित्र असेल. पंचपक्वान्नाचं जेवण ताट तयार केलं आणि माझे नाथ बाबा आणि तो गृहस्थ जेवणाकरता बसले. जेवणाकरता बसल्याबरोबर गिरिजा काकी त्यांना वाढत होत्या. त्याच्या लक्षात आलं, अन्न पाहिलं, तोंडाला पाणी सुटलं, खायचं तर होतं, पण जेव्हा लक्षात आलं आपण या ठिकाणी अन्न खाण्याकरता नाही, जेवण करण्याकरता नाही, तर नाथांची शांती भंग करण्याकरता आपण इथं आलेलो आहे. गिरिजा काकी वाढत होत्या. वाढता वाढता खीर वाढत असताना तो गृहस्थ ताटावरनं उठला आणि त्यांच्या पाठीवरती जाऊन बसला. आता थोडा विचार करा, आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या बायकोच्या पाठीवर जर एखादा अनोळखी व्यक्ती बसत असेल, आपली अवस्था काय होईल. नाथांच्या समोर, नाथांच्या डोळ्याच्या समोर तो व्यक्ती उठला, गिरिजा काकींच्या पाठीवर बसला. नाथांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. नाथबाबा म्हटले, गिरिजा खीर सांभाळून वाढा बरं, तुमच्या पाठीवर ओझ आहे. गिरिजा काकींनीही सांगितलं, स्वामी काळजी करू नका, हरिपंडितांना सांभाळायची सवय मला आहे. ऐका, संतांची ताकद किती मोठी आहे. नाथांची शांती भंग करण्याकरता आला, पण नाथबाबांनी त्याला अपेक्षापेक्षा जास्त पैसे दिले आणि त्याच्या मुलीचं लग्न नाथांनी करून दिलं. ही संतांची ताकद आहे, हे संतांचं सामर्थ्य आहे, हा संतांचा अधिकार आहे. सामान्य नाहीयेत नाथ बाबा. आपल्याला भागवत दिलं, हरिपाठ दिला, एकनाथी भागवत दिलं, रामायण दिलं, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ नाथांनी आपल्याला दिला. अनेक प्रकारची ग्रंथसंपदा आपल्याला नाथांनी दिली आहे. पण या जगात, या कलियुगात जी आपण साधी भोळी बाबडी भक्त आहोत, आपल्याला तत्वज्ञानाच्या गोष्टी काही कळत नाही. कीर्तनामध्ये बरेच काही लोक असतात ज्यांना अवघड तत्वज्ञान जर सांगायला गेलं तर त्या अंतकरणापर्यंत आपले पोहोचत नाही. म्हणून त्या अवघड तत्वज्ञान साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजण्याकरता नाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. दादा, मी एक ब्रह्माचा अंश आहे हे माणसाला समजण्यासाठी नाथ बाबा भारुडाची निर्मिती करतात. केली नाथांनी भारुडाची निर्मिती. महिला मंडळ सांगू तुम्हाला, नाथांची भारुड फार गोड आहेत. कीर्तनामध्ये जर भारुड गायले तर असं वाटतं उठून कीर्तनात नाचावं. कारण नाथबाबा म्हणतात, या या शेजारणीनं भरणही केलं ग बयो. आता कसे चेहरे फुलले यांचे.
काय म्हणतात नाथ बाबा, या या शेजारणीनं भर नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, हरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. येडका मदन येडका मदन येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन. दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, 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 दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू घडवयाता दारू घड, दारू घडवयाता दारू. माणसाला समजण्याकरता साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये भारुडाची निर्मिती नाथांनी केली आणि तेच नाथ बाबा हरीची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर नाथ बाबा म्हटले संतांचे चरण संतांचे पाय आपल्याला धरावे लागतील. हो हरी प्राप्तिसी उपाय, 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 धरावे संतांचे ते पाय, संतांचे ते पाय, संतांचे ते पाय, हरी प्राप्तिसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्तिसी उपाय, 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 धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, हो तेने साधती साधने, 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 तेने साधती साधने. ज्याला कळतं का ते टाळ्या वाजवतात, ज्याला कळत नाही का महाराज ज्ञानेश्वर तर पारायले टाळ्या वाजवतात. असं होतंय. एकदा जोरात टाळी वाजव महाराजांकडे जा.
हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. अभंगाच्या पहिल्या चरणात नाथबाबांनी सांगितलंय, हरीची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, तर संताचे पाय, संताच्या संगतीमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. बरेच लोक म्हणतात, ताई का संताचे चरण धरायचे, का संताचे पाय धरायचे? जाऊन धरायचे असं नाही. संतांची संगत, संतांची सेवा जीवनामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. आपल्याला जर वाटत असेल मला देवाची प्राप्ती व्हावी, देव माझा व्हावा, मी देवाशी नातं जोडावं, तर संतांच्या संगतीत जाणं माणसाला गरजेचं आहे आणि जावंही लागणार आहे. का करायची संतांची संगत? कारण संत या जीवावर उपकार करतात. 4 प्रकारचे उपकार शास्त्रानं सांगितले. परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय इदम शरीर. झाडाचा उपकार सांगितला, नदीचा उपकार सांगितला, गायीचा उपकार सांगितला आणि चौथा उपकार तुमचा माझा सांगितलेला आहे. माणसानं उपकार केला पाहिजे, दिलं पाहिजे. माणसानं ज्या गोष्टी देवानं आपल्याला दिले आहेत का, त्या गोष्टी आपण इतरांनाही दिल्या पाहिजेत. आपल्याकडे ज्ञान आहे, ते ज्ञान फक्त जपून ठेवायचं नाही, ते ज्ञान इतरांना आपण दिलं पाहिजे. आपल्याकडे भरपूर सारा पैसा आहे, तो पैसा घरात थप्पी लावून ठेवायचा नाही, तो चांगल्या कामासाठी, गरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी तो पैसा माणसानं खर्च करावा. उपकार आपला आहे हा. झाडही आपल्यावर उपकार करतात, नदीही आपल्यावर उपकार करते, गायही आपल्यावर उपकार करते. संतांचा उपकार सगळ्यात वेगळा आहे. झाडाचा उपकार असा आहे, झाड जागा सोडून दुसरीकडे ती येऊ शकत नाही. त्याच्या सानिध्यामध्ये जो जाईल त्याला फळं देतं, फुलं देतं, सावली देतं. हा झाडाचा उपकार आहे. नदीचंही तसंच आहे, तिच्या सानिध्यामध्ये आपण जर गेलं तर ती पाणी देते, जे जाईल त्यालाच देते, ती इकडे येऊ शकत नाही. आणि गायीचाही उपकार आहे, गाई आपल्याला दूध देते, शेण देते, गोमूत्र ही गाय आपल्याला देते. गायीचा हा उपकार आहे. आणि चौथा उपकार त्याच्यामध्ये तुमचा माझा सांगितलेला आहे. संत म्हटले माणसानं दिलं पाहिजे, एकमेकांना जर दिलं, आपल्याकडे ज्ञान असेल ते ज्ञान जर आपण दुसऱ्यांना दिलं तर ते ज्ञान वाढतं, दिल्याने वाढतं. आणि माणसानं दिलं पाहिजे थोडा तरी उपकार. तुका म्हणे संतांनी सांगितलेलं आहे, माणसाकडे जी काही गोष्ट असेल ती माणसाला दुसऱ्याला देणं हा तुमचा माझा उपकार आहे. ऐका बरं, दुर्योधन प्रत्येकाला माहिती आहे. दुर्योधन माहिती आहे ना, पाहिला का? तो गेला तो